नमस्कार, माझं नाव तृप्ती हेमंत शेवाळे. मी आज आली आहे इंदोली गावात, तालुका कराड आणि जिल्हा सातारा. तर माझ्यासोबत आहेत अरुण आनंदराव निकम सर. तर आपण त्यांच्याकडनं ऐकूया त्यांचा वेस्टीचा बरोबरचा अनुभव काय आहे. सर, तुम्ही वेस्टीची खतं ऐकलीत, वापरलीत, तर तुमचा काय अनुभव आहे? अनुभव असा की पहिल्यांदा ही शेती पाक म्हणजे ऊस गेलेला जमा होता. पहिले काय काय वापरत होतात? पहिलं आम्ही युरिया सुपला वगैरे असं वापरत होतो, मग ते बंद केले आणि वेस्टीची माहिती घेतल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने वेस्टीची पहिले त्या 3 फवारणी घेतल्या, आळवणी घेतल्या, फवारणी घेतल्या आणि त्या तुमच्या दुसऱ्या ज्या बॅग आहेत की नाही डॅनियल. त्या 2 टाकल्या. हा, एका एकराला 2 2च टाकल्या. एकरभर आणि तेवढ्या 2 टाकल्या. बरं. त्याच्यावर एवढा ऊस आलेला आहे चांगला. गहू बी तसाच केलाय, अच्छा, तो खाली आहे गहू. ओके. आणि तुम्ही आंतरपीक कुठलं घेतलं? आंतरपीक आधी सोयाबीन घेतले, आता मका घेतली आणि अच्छा, डबल घेतले. ओके, अच्छा. आणि मग हा, आम्ही समाधान आहे. आणि तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय असं मेसेज सांगतोय की बाबा ही खतं घ्या, वापरा, म्हणून अजून लोक इकडे वळण ना ती. आणि तुमच्या हे चवीमध्ये तुम्ही मगाशी म्हणत होता की खूप फरक पडला. हो, चवीला लय फरक आहे. पिकामध्ये काय काय फरक आहे? पिकामध्ये लय फुटवा निघाला. बघा तुम्ही आता पहिले किती होता फुटवा एकच. आणि आता आता वेस्टीचा वापर असून 13, 14, 13 बापरे. निघाला. ऊसाची रुंदी वाढली. रुंदी सुद्धा वाढली. पानं बघा तुम्ही, पानं बघा तुम्ही वाढली ती. ठीक आहे. एका याला 10-12 आहेत. हो, आणि वांग्याची चव कशी आहे? वाघेचं आता कोण तुम्ही सांगा मग मला सांगा. वा, एवढी तर जबरदस्त. वाघे एक नंबर आहेत. अच्छा, वांगी, मका, मक्याचं पण ना? हो मका, शेंगा ह्यात 9 पोती काढली. तुमची ती म्हटलं का नाही हा हा. ती टोकरू, हो, एक आरसीडी बरोबर बी टोकरू त्याला 9 पोती शेंगा वाढून झाले. अरे वा, मस्त. चालेल सर, थँक्यू. हा, विश यू वेल.